तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी आपण केमिस्ट्री आणि फिजिक्स सिरीज हे लॉन्च केलेले आहे आणि याला तुमचा भरपूर रिस्पॉन्स मिळालेला देखील आहे. त्यामुळे मित्रांनो, हा केमिस्ट्रीचा पेपर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. हा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मार्च 2022चा पेपर आहे. हा पेपर मित्रांनो बोर्डाला विचारलेला गेलेला आहे, त्यामुळे खूप IMP पेपर असणार आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सेक्शन ए दिलेला आहे. सेक्शन एमध्ये तुम्हाला क्वेश्चन 1 दिलेले आहे 10 मार्कासाठी. यामध्ये 10 MCQ विचारले जातात. मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जराही स्किप करू नका, पूर्ण बघा. एकदम डिटेल्ड माहिती पाहिजे सांगितलेली आहे. यानंतर मित्रांनो, यामध्येच क्वेश्चन 2 दिलेला आहे 8 मार्कासाठी. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही याची क्वालिटी वाढवून बघू शकता, किंवा मित्रांनो तुम्हाला PDF मी प्रोव्हाइड केलेला आहे, त्यामधून तुम्ही बघू शकता. यामध्ये मित्रांनो क्वेश्चन 2मध्ये 8 प्रश्न दिले जातात. त्याचे उत्तर मित्रांनो तुम्हाला 1 सेंटेन्समध्ये किंवा 1 वर्डमध्ये देणे आवश्यक आहे. त्यानंतर सेक्शन B विचारलेला आहे. सेक्शन B मध्ये 16 मार्कासाठी असणार आहे हा सेक्शन. यामध्ये तुम्हाला 12 प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी फक्त तुम्हाला 8 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. यामध्ये एका प्रश्नाला 2 मार्काचं वेटेज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला 2 मार्काच्या अनुषंगाने याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्ही पाहून घ्या मित्रांनो सेक्शन B मधील सर्व प्रश्न. त्यानंतर येतो आपला सेक्शन C. सेक्शन C हा तुम्हाला 24 मार्कासाठी विचारला गेलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हा बोर्डाचा पेपर असणार आहे, म्हणजेच तुम्हाला बोर्डालाही असाच क्रायटेरिया असणार आहे. तर सेक्शन C हा 24 मार्कासाठी विचारलेला आहे. यामध्ये एकूण 12 प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 8 प्रश्न सोडवणे आवश्यक असते. म्हणजेच यामधील एका प्रश्नाला 3 मार्काचं वेटेज असणार आहे. खूप IMP क्वेश्चन असतात आणि खूप अवघड देखील असतात यामध्ये मित्रांनो. त्यामुळे 3 मार्काच्या अनुषंगाने तुम्हाला याची उत्तरे लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो सेक्शन D विचारलेला आहे 12 मार्कासाठी. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 3 सोडवणे आवश्यक असते. हा सेक्शन मित्रांनो खरंच सोपा असतो. यामधील प्रश्न देखील डिवाईड करून विचारले जातात. त्यामुळे मित्रांनो याचा पुरेपूर अभ्यास करा. तुम्ही जर का चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.